आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता जय आणि गौतम बोलत असतो. त्याच वेळेला गौतम आता जयला शरूची बाजू समजावून सांगतो की त्या शरूने तुझ्यासाठी काय काय केले, या गोष्टी तू विसरला आहेस का. मग तेव्हाच ना आता पोलीस स्टेशनमध्ये घडलेली घटना, जसं शरूने स्वतःच्या चारित्र्याची चिंता न करता सरळ पोलीस स्टेशनमध्ये पुरावा दाखवला की तू आणि ती दोघंही जण रात्रभर ऑफिसमध्ये होतात त्या तारखेला, आणि त्यामुळे तर सायली पोपटासारखं बोलली आणि तिने तुझी केस मागे घेतली. हे सगळं फक्त शरूवरीमुळे सगळं सत्य समोर आलेलं होतं आणि तू त्याच मुलीला कामावरनं काढून टाकलंस आणि तिला नाही नाही ते बोललास. दादा, हे सगळं काही तर चुकीचं केलेलं आहेच, असं देखील इकडे आता गौतम जो आहे तो जयला सांगून आता समजावू लागतो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी जयला समजतात ना, तेव्हा मात्र आता त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याने कधीही विचार केला नव्हता की हे सगळं काही असं असेल. मग तोही आता आठवणींमध्ये हरवून जातो. त्याला आता कळतं की काय घडलं आहे नेमकं तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जो गौतमने सांगितलेल्या गोष्टींचा जय विचार करत असतो. जयच्या मनात सारखं तेच येत राहतं. तेच आता इकडे शरू जी आहे ती स्वामींसमोर उभी असते. स्वामींसमोर उभी राहून ती आता प्रार्थना करत असते. स्वामींना म्हणत असते की आज माझ्यावर जी वेळ आली, म्हणजे मला आज घरात राहावं लागतंय, पण या सगळ्याला काही झालं तरी जय जबाबदार नाही आहे. खरं तर जयने त्याच्या परीने जे काही केले ते योग्य केले. उलट आहे ना, त्याला ह्या सगळ्यासाठी बळ दे देवा, कारण त्याने हे काही केले ते चुकीचं केलं नाही आहे त्याच्यासमोर जे दिसलं आहे, त्यामुळे त्याला असं वाटलं आहे. पण खरंच प्रत्येक स्त्रिया सारख्या नसतात, हे कधी ना कधी त्यालाही समजेल. पण आता सध्या तरी स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहा, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा ती आता स्वामींसमोर हात जोडून उभी असते. त्याच वेळेला रात्रीसुद्धा तिच्या मनामध्ये तेच विचार येत असतात. ते मनातून विचार काही केल्या तिचे जात नसतात. सारखं सारखं तिला तेच आठवत राहतं आणि त्यामुळेच ना आता ती सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जाते. तर इकडे अनु तिची मजा मस्करी करत असते, पण अनुला ती आता काही देखील बोलत नाही. अनुला म्हणत असते की आता बस झालं. तेच आता अनु आणि इकडे अभ्यास करत असतानाच मयूला काहीतरी प्रॉब्लेम्स असतो. तर मयू शरूला त्याबद्दल विचारते, तर शरू देखील आता तिला प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये मदत करत असते. हेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता बाबा जे आहेत ते पमासोबत बोलत असतात. पमा सुभाष यांना बोलत असते की आता काही झालं तरी आपण आहे ना जरा लग्नासाठी घाईच करायला हवी ना, कारण आता ज्या काही गोष्टी झाल्या आहेत जयरावांच्या बाबतीत, त्यामुळे आता मला असं वाटतं की ते त्यांच्या लग्नाचा निर्णय बदलतील. त्यांनी जर त्यांच्या लग्नाचा निर्णय बदलला तर सगळंच काहीतरी विपरीत होऊ शकतं. तेव्हा सुभाष म्हणत असतात की ते सगळं ठीक आहे, ते तर आपण बघूयाच, पण मला असं वाटतं ना की आपण एकदा गौतमशी बोलायला हवं. मग काय झालं आहे असं पमा विचारते. तेव्हा सुभाष आता बोलत असतात की गौतम स्वतःचं असं काय करतो, म्हणजेच तो स्वतः काहीच काम करत नाही. तो त्याच्या आईच्या आणि त्याचसोबत त्याच्या भावाच्या जीवावर तर आहे ना. मग आता त्याला जे काही पैसे मिळत असतील त्या पैशांच्या स्पेसवर तो हे सगळं काही करत असणार आहे. पण आपण त्याला एकदा विचारायला हवं ना, उद्या जर प्रेम आहे या सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, पण प्रेम असून नुसतं चालत नाही, आपल्याला त्यावर मार्गसुद्धा काढायला हवा. उद्या जर कसलीही वेळ आली तर मग काय करायचं, त्यांच्याकडे पैसा तरी असायला हवा ना. मग आपण एकदा ना गौतमची परीक्षा घेऊया, असंही आता ठरलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना, तेव्हा आता म्हणत असते की हे सगळं योग्य वाटतंय का तुम्हाला. मग आता आसावरीला बोलवलं जातं. आसावरीला जेव्हा आवाज दिला जातो ना, तेव्हा आसावरी तिथे येते. आसावरीला सुभाष उद्याच गौतमला बोलून घ्यायचं सांगतात. मग आसावरीला जास्त टेन्शन येतं. तेच दुसऱ्या दिवशी आता गौतम ना जयकडे गेलेला असतो आणि गौतम जयला सांगत असतो की मला ना जरा तुझे कपडे देशील का. तर जय म्हणतो आज तुला माझे कपडे घालायचे. गौतम सांगतो की हो, मला फॉर्मल कपडे घालून जायचे परत कंपनीमध्ये, कारण तिथे आता इंटरव्ह्यूज होईल असं मला वाटतंय, कारण मला सासरे बुवाने बोलवलं ना, असं देखील गौतम आता जयला सांगत असतो. मग तेव्हाच आता जय जो आहे तो म्हणत असतो की ठीक आहे, माझ्या कपाटात ना तुला कोणता ड्रेस हवा आहे ना तो घे आणि मग घाल आणि मग जा, असं देखील तो म्हणतो. त्याच वेळेला गौतम जाता जाता जयला म्हणत असतो की काल रात्री मी तुला जे काही बोललोय त्या गोष्टींचा तू विचार केला आहेस ना. मग
तेव्हाच इकडे जय त्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करू लागतो. तर दुसरीकडे आता शरू विचारांमध्ये हरवलेली असते. चहा पित असते, पण आज शरूची सकाळी लगबग नसते. म्हणूनच आता इकडे असणाऱ्या पम्माला थोडा डाऊट येतो. पम्मा विचारते, काय गा शरू, तुला कामावर जायचं नाही आहे का? मग तेव्हाच ती म्हणत असते की हो, आज थोडा ना आराम करायचा असा विचार करते. तेच आता तिच्या मोबाईलवर मेसेज येतो की अर्जंटमध्ये ऑफिसला यायचं आहे. तो मेसेज वाचूनच मग ती लगेच बोलते की मला निघायचं आहे. मग आता पम्मा बोलते की आता तर तू म्हटली होतीस की जाणार नाही आहे. मग ती म्हणते की जाणार तर नव्हते, पण मला अर्जंट बोलवलं आहे, त्यामुळे मला जावं लागेल. अगं मग चहा तरी पिऊन जा. पण आता शरू चहासुद्धा पित नाही. लगेच बॅग घेऊन तिकडनं बाहेर पडते. तेचाच ऑफिसमध्ये तेजस्विनी आलेली असते. तेजस्विनी जेव्हा येते तेव्हा मॅकला म्हणत असते की जय कुठे आहे? जय कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग अरेंज करतोय असं देखील मॅकने सांगितलेलं असतं. मग आता माझ्या रूममध्ये ना जरा मी आता जयच्या कॅबिनमध्ये बसते, तिकडे गडकरींना पाठवून दे, कारण मला जरा बोलायचं आहे असं बोलून आता तिकडनं निघून गेलेली असते तेजस्विनी. पण आता मॅकला टेन्शन येतं. मॅक लगेच जयला कॉन्टॅक्ट करत असतो. ते दुसरीकडे आता छान सुट्या बुटात गौतम जो आहे तो परवांच्या घरी जातो. तेच आता तो दार वाजवतो. तर इकडे आसावरी त्याला वर खाली बघत असते, कारण त्याने आता फॉर्मल कपडे घातलेले असतात, ते सुद्धा जयचे. गौतम आता तिथे पोहोचलेला असतो आणि जेव्हा गौतम तिथे पोहोचतो ना तेव्हा आता इकडे सुभाष जो आहे तो म्हणत असतो की बाय तू बस. मग आता सुभाष म्हणत असतात की थांब, मी तुझ्यासाठी चहा बनवतो. पण आता गौतम म्हणत असतो की तुम्ही का चहा बनवताय, काकू नाही आहेत का? मग तेव्हाच ना ती थोडी मार्केटमध्ये गेली आहे, मी करतो चहा, ये चल. मग आता चहा बनवायला ती आतमध्ये रूममध्ये गेलेली असतात आणि किचनमध्ये जाऊन ते चहा करत असतात. तेव्हाच गौतम त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून गेलेला असतो. गौतमला मग आता ते विचारतात काय करतोस मग तू? मग तेव्हाच ना गौतम सांगत असतो की मी गिटार वाजवतो. गौतमने गिटार वाजवतोय म्हटल्यावर हा तर छंद झाला. अरे पोटा पाण्यासाठी काय करतोस असं मी विचारलं. सुभाष आता त्याला डायरेक्ट बोलतात. तेव्हाच ना नाही असं काही करत नाही, कारण आमचा बिझनेस आहे ना माझ्या आईचा आणि त्याचसोबत दादाचा. दादा आणि आई बिझनेस करतात तेच काय ते. मग तेव्हा अरे पण तुझ्या पोटा पाण्याचं काय? इकडे आता चहा झालेला असतो आणि मग तो आता जे बिस्किट आणलेलं असतं ना ते बिस्किट देतो. आसावरी त्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. आसावरी गौतमला सांगत असते की बोल, म्हणजे तू जर बोलला नाहीस तर पुन्हा प्रॉब्लेम येईल. मग आता तो बिस्किट वगैरे काढून आहे ना बाबांकडे देत असतो. तर बाबा त्याला विचारतात हे बिस्किटं तू कोणाच्या पैशाने आणलेस? तर इथे पमा आणि त्याचसोबत आसावरी दोघंही जण हे सगळं बघत असतात. तेव्हाच ना हे पॉकेट मनी मला देतात ना त्याच्यातून मी बिस्किट आणलेलं आहे. पॉकेट मनी? अच्छा, मग मला सांग आता तू संसारसुद्धा पॉकेट मनीवर करणार आहेस का? डायरेक्ट सुभाष यांनी गौतमला विचारलेलं असतं. तर गौतम बोलतो की नाही. मग आता सुभाष गौतमला म्हणत असतात की मला असं वाटतं की तू स्वतःच्या वयावर काहीतरी करायला हवंस. जर उद्या माझ्या बाईला सुद्धा तू घरी घेऊन गेलास तर तिला सुद्धा तू पॉकेट मनीच्या बेसवर ठेवणार आहेस का? त्यापेक्षा जर स्वतःचं काहीतरी करायला शिक ना. मग आता जर तू स्वतःचं एका महिन्यामध्ये काही करू शकलास ना तरच मग मी विचार करेन या लग्नाचा. म्हणजेच मला कळतं आहे की तुझं आणि माझ्या बाईचं एकमेकांवर प्रेम आहे. नुसतं प्रेम करून चालत नाही ना, त्याच्याने पोट थोडी भागतं, त्याच्यासाठी काही ना काही कमवायला लागतं. उद्या तुमच्यावर वेळ आली कशाची तरी, मग तरी कमवायला काहीतरी पाहिजे ना. आणि मला लोकांनी विचारलं की तुमचा जावई काय करतो, मग तेव्हा मी काय उत्तर द्यायचं? गिटार वाजवतो. हा तर छंद झाला ना. मग कामासाठी काय करतो? पोटा पाण्यासाठी काहीतरी करायला हवं ना. त्यासाठी मला लोकांना सांगायला हवं. मग तू काहीतरी करणार आहेस की नाही? मग तेव्हाच गौतम म्हणतो की ठीक आहे, मला 1 महिन्याची मुदत द्या, मी स्वतः काहीतरी स्वतःच्या पायावर करेन. त्याचसोबत तुझ्या भावाची अट, तिचं काय माहीत नाही मला, म्हणजे तुझ्या आईने तुझ्या भावाला अट घातली आहे की हे लग्न कसं करायचं, काय करायचं. पण तुझ्या भावाने जर ही अट मान्य नाही केली तर, कारण आपल्याला लग्न तर करायचं आहे ना, मग त्या भावाशी सुद्धा तुझ्याशी बोलून घे असं देखील आता सुभाष यांनी गौतमला सांगितलेलं असतं. मग गौतम म्हणत असतो की हो चालेल. मग गौतमला सुभाष पुन्हा एकदा आठवण करून देत असतात की लक्षात ठेव की तुला ना या सगळ्याबद्दल करायचा आहे विचार. मग इकडे आता शरूची वाट सगळ्याजणी बघत असतात. चहाच्या टपरीवर सगळ्याजणी उभ्या असतात. तर शरू त्यांना म्हणत असते की तुम्ही अजून गेलात नाही का वरती? तर शरूला त्या म्हणत असतात की आम्ही तुझ्याशिवाय कसं जाणार, आम्हाला एकटीला जायला भीती वाटत होती. मग आता सगळ्याजणी वरती जायला निघतात. ते दुसरीकडे आता जी तेजस्विनी असते ती केबिनमध्ये बसलेली असते जयच्या, आणि तेवढ्यातच तिने आता गडकरींना बोलवून घेतलेलं असतं आणि आता तिला नवीन लोक जे आहेत ती अपॉइंट करायची असतात कंपनीमध्ये. कारण तिला कळलेलं असतं की जेवढा जो स्टाफ आहे लेडीज तो रिमूव्ह केला गेलेला आहे, काढून टाकला गेलेला आहे. आणि त्यामुळेच ती खुश असते, कारण शरू जी आहे ती जयच्या ऑफिसमधून गेलेली असते. पण तिला हे माहीत नसतं की आता जयने शरूला पुन्हा ऑफिसमध्ये बोलवले येते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या